अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना आज 8 मार्च शुक्रवार बघा अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। जसं की सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे महाशिवरात्री। सकाळपासून प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही सेवा उपाय यांना नक्की सुरुवात झाली असेल। अगदी माझ्याही बऱ्याचशा सेवा उपाय हे सकाळी पहाटे 6 वाजेपासून सुरू आहेत, कारण संपूर्ण वर्षभरात येणारा हा एकमेव दिवस असा असतो जो दिवस भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीसाठी एकत्रित समर्पित असतो। बघा या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता आणि त्यामुळे हा जो दिवस आहे तो महाशिवरात्रीचा दिवस म्हणून आपल्या संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। जिथे जिथेही महादेवांची मंदिर आहेत ह्या सगळ्याच मंदिरांमध्ये आजच्या दिवशी होम हवन व्रत वैकल्य यांसारख्या सर्व शुभ गोष्टी केल्या जातात। बघा हा दिवस महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, अडलेल्या कामांमध्ये मार्ग मिळण्यासाठी आणि घरामध्ये आपल्या आयुष्यात असलेलं जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तसंच महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो, कारण बघा या दिवशी भगवान शिवशंकर जे आहे ते निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत आलेले असतात आणि संपूर्ण पृथ्वी तलावरती ते भ्रमंती करत असतात। त्यामुळे या दिवशी तुम्ही त्यांच्या ज्याही सेवा कराल त्या सगळ्याच सेवा लाखात एक असतात आणि उच्च कोटीच्या असतात। आज करायच्या बऱ्याचशा सेवा ह्या तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी खास प्रत्येक आईसाठी एक विशेष उपाय घेऊन आलेले आहे। बघा मला नेहमीच कमेंट्स असतात माझ्या ताईंच्या की ताई माझी मुलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांना यशप्राप्ती होण्यासाठी, त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी, मुलांनी आमचं ऐकण्यासाठी आम्हाला काहीतरी उपाय सांग। आत्ता एक असा उपाय सांगणार आहे जो उपाय आपण जर आजच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात असलेली सगळी संकट समाप्त होतील। मुलांना कुठल्याही वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर त्या शक्तीतून त्यांची मुक्तता होईल। वाईट बाधा इडापिडा हे सगळं काही त्यांच्यापासून नष्ट होईल। कुठलाही आजारपण जर तुमच्या मुलामध्ये असेल तर त्या आजारपणातून त्यांना मुक्तता मिळेल। बघा जर मुलांना सतत कामांमध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे कुठेतरी दूर होऊन त्यांना यशाची प्राप्ती होईल, त्यांची कामे मार्गी लागतील, चिडचिड हट्टीपणा कुठेतरी हे सगळं काही कमी होत जाईल आणि त्यांना जे जे हवं आहे ते सगळं काही मिळत जाईल। खास हा उपाय फक्त आईंनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे। वडील जर असतील वडिलांना जर हा उपाय मुलांसाठी करायचा असेल तरीही तुम्ही करू शकतात। एखादी आजी असेल आणि तिला जर आपल्या नातवासाठी हा उपाय करायचा असेल तर आजीही हा उपाय करू शकते। बघा आता यासाठी काय करायचं आहे, कसा हा उपाय करायचा आहे हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा हा जो उपाय आहे हा दिवसभरात तुम्ही कधीही केलात तरीही चालेल, सकाळपासून रात्रीपर्यंत, रात्री 9च्या आत कधीही करू शकतात। यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचे। तांब्या जो आहे तो तांब्याचाच लागणार आहे, तुमच्याकडे नसेल आजूबाजूकडून कुणाकडूनही मागा, पण तुम्हाला तांब्या ज्याला आपण लोटा असं म्हणतो तांब्याचा एक लोटा घ्यायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला तांब्याभर पाणी घालायचं आहे आणि थोडंसं गंगाजल घालायचं आहे। गंगाजल नसेल तर आपल्या घरात असणारं जे शुद्ध पाणी असतं नुसतं ते पाणी घातलं तरीही चालेल, ठीक आहे। आता काय करायचं, तांब्याभर पाणी घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये तुमची जेवढीही मुलं असतील तर तुम्हाला तुमच्या या 3 बोटांमध्ये एका चिमटीमध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि तुमच्या मुलांवरून ते तुम्हाला 7 वेळा ओवाळायचे। किती? 7 वेळा। 7 वेळा हे काळे तीळ ओवाळून तुम्हाला त्या पाण्याच्या लोट्यामध्ये म्हणजे त्या तांब्यामध्ये टाकायचे। दुसऱ्या मुलासाठी 2-4 मुलांसाठी हा उपाय करत असाल पुन्हा दुसरे
काळे तीळ घ्यायचे, पुन्हा त्या मुलावरून ओवाळून घ्यायचे 7 वेळा आणि ओवाळून झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये ते टाकून द्यायचे। जेवढ्याही मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येकासाठी वेगवेगळे या चिमटीमध्ये चिमूटभर वेगवेगळे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते ओवाळून तुम्हाला त्या तांब्यामध्ये घालायचे आहेत। हा तांब्या घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर जिथे भगवान शिवशंकरांची प्रतिमा असेल, फोटो असेल किंवा मग पिंडी असेल तर त्याच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। आता काहीच नसेल, आईंच्या घरामध्ये अजूनही महादेवांची पिंडी वगैरे नसेल, फक्त एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीला महादेवांचं स्वरूप समजा आणि त्यासमोर बसून हा उपाय केला तरीही चालेल। हा तांब्या तुम्ही तुमच्या समोर ठेवल्यानंतर तुमचा उजवा हात त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे। उजवा हात ठेवून दिल्यानंतर मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या आयुष्यात असणारे अडथळे दूर होण्यासाठी महादेवांना मनोमन प्रार्थना करायची आहे, साकडं घालायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 1 वेळा कालभैरव अष्टकमाचं पठण करायचं आहे। फक्त 1 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचंय बघा। त्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 51 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर हा तांब्या घ्यायचा आणि तुमच्या आजूबाजूला कुठेही महादेवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं। महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जाऊन हे जे जल तुम्ही तिथे घेऊन गेलेला आहात, म्हणजे जे पाणी तिथे घेऊन गेलेलं आहात, तर हे पाणी तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना पुन्हा एकदा मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत आयुष्यातील संकटांचा नाश होण्यासाठी विनंती करायची आहे। थोडंसं पाणी फक्त तांब्यात ठेवायचंय बघा। आता पूर्ण तांब्यावर पाणी घेऊन गेलेले आहात, त्यातलं सगळंच पाणी होता, फक्त एक थोडंसं म्हणजे अगदी एवढे अर्धा 1 झाकणभर पाणी त्याच्या बुडाला ठेवून द्या, बाकी सगळं पाणी ओतायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर पाणी अर्पण करून झालं की त्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे ते घरी घेऊन यायचं आहे। अंघोळीचं पाणी काढायचं आहे बघा। आजच्याच दिवशी सायंकाळी रात्री अंघोळीसाठी 1 बादलीभर पाणी काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे अभिमंत्रित केलेलं पाणी आहे, जे महादेवांच्या मंदिरातून आपण घेऊन आलेलो आहोत, तर हे पाणी तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचे। म्हणजे जे आपण अगोदर घरी अभिमंत्रित केलेलं आहे, महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं आहे आणि राहिलेलं पाणी जे आपण घरी घेऊन आलेलो आहोत ते अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्या अंघोळीच्या पाण्याने मुलांना स्नान करायला सांगायचं आहे। 2, 3, 4 मुलं असतील तर सगळ्यांच्या पाण्यामध्ये थोडं थोडं 2-2 थेंब घातले तरी चालेल आणि त्याच पाण्याने त्या मुलांना स्नान करायला सांगायचं आहे बघा। 24 तासांच्या आत तुमच्या मुलांमध्ये असंख्य तुम्हाला बदल होताना दिसेल। मुलांचा राग कुठेतरी कमी होताना दिसेल, त्यांची चिडचिड कुठेतरी कमी होईल, मुलं तुमचं ऐकायला लागतील। खरं तर जेव्हा आजच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही मुलांवरून काळे तीळ उतरवून घ्याल बघा। काळे तीळ जे आहेत हे महादेवांना, काळे असतील पांढरे असेल, महादेवांना अत्यंत प्रिय आहेत। आता मी तरी सकाळी तिळांचं मार्चन पिंडीवरती करून आलेली आहे। प्रत्येक श्रावणामध्ये सोमवारच्या दिवशीही न चुकता मी ते करत असते बघा। महाशिवरात्रीचा दिवस असेल किंवा मग महादेवांच्या कुठलीही सेवा असेल तर त्या सेवेत सोमवारच्या दिवशी किंवा मग श्रावणामध्ये काळ्या तिळांचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो। जेव्हा तुम्ही हे चिमूटभर काळे तीळ मुलांवरून उतरवून तेव्हा त्या पाण्यामध्ये घालाल, ह्या पाण्यावरती तुम्ही जप करून ते पाणी जेव्हा अभिमंत्रित कराल आणि जेव्हा ते तुम्ही पिंडीवरती अर्पण कराल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या मुलांमधील सगळी वाईट शक्ती, रोग, आजारपण, बाधा, त्यांना येत असणारं सततचं जे अपयश आहे हे सगळं काही त्यामध्ये उतरेल आणि जेव्हा ते पिंडीवरती अर्पण कराल तेव्हा महादेव जे आहेत ते महादेव तुमच्या मुलांना सगळ्या अडचणीतून मोकळं करतील, सगळ्या अडचणीतून त्यांना मुक्त करतील। जेव्हा तुम्ही हे तिथे अर्पण कराल आणि राहिलेलं पाणी थोडंसं जेव्हा घरी याल अंघोळीच्या म्हणजे स्नानाच्या पाण्यात मुलांसाठी जेव्हा तुम्ही ते घालाल, त्या पाण्याने जेव्हा तुमची मुलं स्नान करतील तेव्हा उरलेली असलेली राहिलेली जी काही नकारात्मकता किंवा बाधा त्यांच्यामध्ये असेल या पाण्याने स्नान केल्याने तीही त्यांची समाप्त होऊन जाईल। मुलं जेव्हा हे स्नान करतील त्यानंतर ते अत्यंत पवित्र होतील आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामधील सर्व संकट टळतील, इच्छित मनोकामना पूर्ण होतील, सगळ्या कामांमध्ये त्याला मार्ग मिळत जाईल आणि त्यांची भरभरून प्रगती होईल। अत्यंत साधा आणि सोपा, वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय आहे। तर आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।